सह्याद्रीचा सिंह तो रणू धुरंधार राजा, सह्याद्रीचा सिंह तो रणू धुरंधार राजा, महाराष्ट्रातच नाही तर साऱ्या जगात गाजाव वाजा, साऱ्या जगात गाजाव वाजा. आई जिजाऊंचे संस्कार लाभले त्याला, आई जिजाऊंचे संस्कार लाभले त्याला, शिवछत्रपती म्हणतो मी अभिमानाने त्याला, अभिमानाने त्याला. नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव नीरव राजस्वदे. मी आपल्या रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत आहे. आज मी तुम्हाला शिवछत्रपतीची एक कथा सांगणार आहे. स्वराज्यावे किंवा पवार एक ऐतिहासिक संघर्ष असे माझ्या कथेचे नाव आहे. ही कथा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या काळातली. त्यावेळी महाराजांचे वय खूप कमी होते, पण त्यांचे स्वप्न आकाशाला गवसणी घालणारे होते. ते होते स्वराज्य. महाराजांनी आणि जिजाऊ साहेबांनी पुण्यात स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. अवघ्या 16व्या वर्षी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला आणि स्वराज्याचे तोरण मांडले. हळूहळू कोंढाणा, सुभानमंगल यासारखे किल्ले स्वराज्यात येऊ लागले. हे पाहून विजापूरचा आदिलशहा थक्क झाला. एक कोरडा पोरगा आपल्याला सत्याला आव्हान देतोय की हे त्याला सहन झाले नाही. सुभाषचे बंड मोडण्यासाठी आदिलशहाने एक भयानक डाव टाकला. त्याने विचार केला की शिवाजीला हरवायचे असेल तर त्याच्या बापालाच कैद करावे. आणि खरोखरच 25 जुलै 1648 रोजी विश्वासघाताने शहाजी राजांना अटक करण्यात आले. त्यांना साकडण्यात आणून विजापूरला आणले गेले. आदिलशहाने शिवाजी महाराजांना निरोप पाठवला, तुझ्या बापाच्या प्राण हवे असतील तर तू ते स्वराज्य आमच्या वेळी कर आणि शरणे नाही तर तुझ्या बापाला ठार मारू. विचार करा मित्रांनो, काय परिस्थिती असेल ती. एका बाजूला लाडके वडील, दुसऱ्या बाजूला जीवाची बाजी लावून निर्माण केले स्वराज्य. जर स्वराज्य दिले तर वडिलांच्या आणि रयतेच्या सुमळ धुळीला मिळेल आणि स्वराज्य नाही दिले तर वडील जातील. महाराज डगमगले नाही. जिजाऊ साहेबांनी डोळ्यात पाणी आणले नाही. त्यांनी ठरवले आपल्याला दोन्ही वाचवायचे आहेत, स्वराज्यही आणि तीर्थरूप आबासाहेबी. असा विचार करणारा हा पहिलाच राजा होता. इकडे आदिलशहाने पत्तकान नावाच्या मोठी फौज देऊन स्वराज्यावर पाठवले. पत्तकानाने येतात सुभानमंगल किल्ला जिंकून घेतला. हा स्वराज्याचा पहिला पराभव होता. महाराज खचले नाही. त्यांनी ठरवले शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. महाराज पुरंदर किल्ल्यावर होते. रात्रीचा काळूक आणि पाऊस पडत होता. महाराजांनी कावजी मल्हार हे एका शूर सरदाराला थोड्या मावळ्यांसह पाठवले. त्यांनी नीरा नदी पोहून पार केली. अचानक सुभानमंगल किल्ला चढवला. गाफीतातल्या शत्रूची दाणादाण उडाली. गावजीने शत्रूचे किल्ले दारच कापून टाकले आणि किल्ला पुन्हा स्वराज्यात आला. त्यानंतर महाराजांनी पत्तकानाच्या छावणीवर गंभीर कारवाई केला आणि मराठ्यांनी अचानक हल्ला करून शत्रूला पळू करून सोडले. पण लढाई स्वराज्याचा भगवा झेंडा पडण्याची वेळ आली. तेव्हा बाजी देते एका तरुण मावळ्याने तो पडणारा झेंडा सावरला आणि आपल्या साथीदारांना परत आणले. हे पाहून महाराज खूप खुश झाले. त्यांनी बाजी देते यांना सर्जाराव ही पदवी दिली. मित्रांनो, या प्रसंगातून आपल्याला काय शिकायला मिळते. संकट किती मोठे असू द्या, वडिलांच्या जीवाला वेचलेले असू द्या, तरी घाबरून न जाता लोक शांत ठेवून युक्तीने मार्ग केला तरी नक्कीच मिळतो. महाराजांनी स्वराज्य टिकवले आणि पुढे युक्तीने आपल्या वडिलांची सुटकाही करून घेतली. हाच तो का शिवप्रताप. शेवटी मी एवढं म्हणेल, हवे जेब घ्यायचे असेल तर पक्षावर बोलावं, जरी जेब घ्यायची असेल तर अक्षरावर बोलावं, पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशावरी करावं, स्वराज्य निर्माण करायचं असेल तर शुभच काढी द्यावं, शुभच काढी द्यावं. मी शिवाजी महाराजांवर माझे 2 शब्द बोलतो. जय हिंद. खूप छान नीरव.